नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपल्या घर बसल्या फ्री आरी वर्क ऑनलाईन क्लासचा 15वा दिवस आहे. आज आपण आरी वर्कमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बुट्टी शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी एक अशी बुट्टी दाखवणार आहे, जी ब्रायडल ब्लाउजमध्ये सर्वात जास्त वापरली जाते. ती कोणती आहे ते शेवटपर्यंत पहा. आज क्लास प्रत्येक बिगिनरसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या, त्यांची नावं, कोणती बुट्टी कुठे वापरतात आणि डिझाइन सुंदर दिसण्यासाठी अधिक काही महत्त्वाच्या टिप्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या नवीन शिकणाऱ्यांना अनेकदा चुकवतात. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग आता सुरुवात करूयात. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे मी काही बीट्स घेतलेले आहेत. तर आज सगळ्यात महत्त्वाचं आपण बीट्सची ओळख देखील करून घेणार आहोत. बऱ्याचदा बीट्स कोणकोणत्या साईजचे आहेत हे समजायला कठीण जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते देखील पाहणार आहोत. तर बघा, अगदी मोठ्या साईज पासून ते छोट्या साईज पर्यंतचे आपण सगळे बीट्स आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे साहित्य काय काय लागणार आहे? पेन्सिल घ्यायची आहे, जो थ्रेड आहे तो देखील घ्यायचा आहे, तंगुस्ता थ्रेड आहे, त्यानंतर आपल्याला ग्लू लागणार आहे, तो देखील घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कटर लागणार आहे, स्केल आणि निडल. आता निडल इथे मी 14 नंबरची घेतलेली आहे. छोट्या बीटसाठी आपल्याला इथे 23 नंबरची किंवा 24 नंबरची निडल वापरायची आहे. आता इथे बघा, हे जे बीट्स आहेत हे शुगर बीट्स मध्ये येतात. आता यामध्ये आणखीन एक शायनी जो प्रकार आहे बीट्सचा तो देखील येतो, पण आपण हा जो प्रकार आहे तो वापरणार आहोत. तर शुगर बीट्सची साईज जी आहे ती 0.8 mm पासून पुढे असते. तर सगळ्यात जास्त 1 mm चा जो शुगर बीट्स आहे तो वापरला जातो. म्हणजेच शुगर बीट साधारण 0.8 mm ते 2 mm पर्यंत मिळतात. आरी वर्कमध्ये 1 mm आणि 1.5 mm हे साईज सर्वाधिक वापरले जातात, कारण ते डिझाईनला सुंदर आणि नीट फिनिशिंग देतात. आता दुसरे जे आहेत ते आपले आहेत 2 mm चे बीट्स. हे जे शुगर बीट्स आहेत त्यांच्यापेक्षा थोडे मोठे असतात. 2 mm राउंड बीट्स जे आहेत ते आरी वर्कमध्ये हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या बीट्स पैकी एक आहेत. कुंदन, मिरर आणि स्टोनच्या भोवती लावल्यास डिझाईन अधिक आकर्षक दिसते. ब्रायडल ब्लाउज, नेकलाईन, स्लीव्ज आणि बॉर्डर डिझाईन मध्ये 2 mm बीट्स खूप लोकप्रिय आहे. बिगिनरसाठी हे बीट्स वापरणे सोपे असते. आता हे आहेत 3 mm राउंड बीट्स. हे 2 mm बीट्स पेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे डिझाईनला अधिक उठावदार आणि रिच लुक मिळतो. ब्रायडल ब्लाउज, हेवी नेक डिझाईन, स्लीव्ज, बॉर्डर आणि कुंदन वर्कमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मोठ्या डिझाईनसाठी 3 mm बीट्स हा खूप चांगला पर्याय आहे. आता यानंतरचे आहेत ते 4 mm चे बीट्स. आता हे आकाराने मोठे असल्यामुळे डिझाईनला अधिक उठावदार, भरगच्च आणि आकर्षक लुक मिळतो. हेवी ब्रायडल ब्लाउज, डिझायनर नेकलाईन, लटकन, बॉर्डर आणि ग्रँड आरी वर्कमध्ये 4 mm बीट्सचा वापर जास्त केला जातो. मात्र लहान किंवा नाजूक डिझाईनमध्ये याचा कमी वापर करावा, म्हणजे डिझाईनचे सौंदर्य टिकून राहते. आता आपण बुट्टी पार्टकडे वळणार आहोत. आता इथे मी बॉक्स जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये मी 9 प्रकारच्या 9 बुट्ट्या दाखवणार आहे. याच्या आधी आपण ज्या शेप्सच्या बुट्ट्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. पण बीट्सचा वापर करून बुट्टी कशी तयार करायची हे मात्र पाहिलेलं नव्हतं. आणि हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. हा समजणं आणि येणं खूप महत्वाचं आहे. आता इथे धाग्याला मी बघा मणी लावून घेतलेला आहे. अधिक डिटेल माहितीसाठी 1 ते 14 व्हिडिओ सगळे बघा, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता आपण सुरुवात करूयात. तर बघा, धागा मी वर काढलेला आहे. आता इथे मी 4 mm चा बीड घेतलेला आहे. आता ह्याला टाका टाकायचा आहे. टाका कसा टाकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एकदा मी टाका आतमध्ये घेऊन पुन्हा बाहेर काढला आणि पुन्हा मी 1 ते 2 ठिकाणी आजूबाजूला टाका देत आहे. म्हणजे काय होतंय की तो जो मणी आहे, बीड आहे, तो तिथे टाईट झाला आहे. आता याच्या अनेक पद्धती आहेत, त्या पण आपण पुढे पाहणार आहोत. आता इथे मी 2 mm चे बीड्स घेतलेले आहेत. आता याला राउंड शेप द्यायचे आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेप्स आहेत त्याला कसं बीड्सने आउटलाईन द्यायची, कव्हर करायचं ते पाहिलं. सेम याच पद्धतीने आहे. याच्या आधीचे जे 1 ते 15 चे व्हिडिओ, सॉरी 1 ते 14 पर्यंतचे जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपा जाईल. प्रत्येक व्हिडिओ हा एकमेकांशी लिंक आहे, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ बघत चला, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता इथे ही जी बुट्टी आहे ती आपण तयार केलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण मोठी बुट्टी तयार केली होती मण्यांची, तिथे तुम्हाला दिसतही असेल. आता ही छोटी मण्यांची बुट्टी आहे. आता एंड नॉट द्यायची आहे. तर एंड नॉट कशी देणार? आतमध्येच आपल्याला, त्या बुट्टीच्या आतमध्येच आपल्याला एंड नॉट टाकायची आहे. थोडा व्हिडिओ इथे थोडा ब्लर होतोय, पण पुढे जाऊन तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल असा व्हिडिओ आहे. तर इथे मी बुट्टी जी आहे ती तयार केल्यानंतर आतमध्येच टाका टाकलेला आहे, बाहेर टाकलेला नाही. आता याला मी 4 बाजूला, म्हणजे 4 जे पॉइंट आहेत ते इथे मी घेतलेले आहेत. आता इथून आपल्याला जे मणी वर्क आहे ते करायचं आहे. म्हणजे प्रॉपर बुट्टी कशी तयार होते?
तर बघा, इथून मी आतून धागा घेतला, आपल्याला उलटा टाका घ्यायचा आहे. बुट्टीमध्ये नेहमी उलटा टाका घेतला जातो. टाका मी घेतला. त्यानंतर आपल्याला तो टाका घेतल्यावर पुन्हा एकदा छोटा टाका घ्यायचा आहे. आणखीन एकदा बघा, मी आणखीन एक टाका घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला एक छोटा मणी आणि एक मोठा मणी. तर तो कसा घेतलाय? आधी छोटा घेतलाय आणि मग मोठा घेतलाय. आता तुम्ही छोटा घेऊन टाका घेऊ शकता किंवा डायरेक्टली दोन्ही टाकू शकता. तर मी दोन्ही इथे घेतलेले आहेत. पुन्हा आता दुसऱ्या बाजूला आलेली आहे, जिथे मी पॉइंट दिलेला आहे तिथे. मी इथे टाका घेतलेला नाही. डायरेक्टली मी आतूनच जी बुट्टी आहे तिथूनच धागा फिरवलेला आहे. कारण तो ट्रान्सपरंट आहे, शक्यतो दिसत नाही. तर आता पुन्हा घेताना सुद्धा आपल्याला जितकं आपल्याला हवं आहे, म्हणजे जास्त मोठा किंवा जास्त छोटा घ्यायचा नाही. तर जितकं आवश्यक आहे, आपले जे दोन्ही मणी बसतील, बीड्स बसतील, एवढंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे. आणि उलटा टाका घेऊन हे दोन्ही बीड्स आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. पुन्हा आतमध्ये जायचं आहे. बघा, मी त्या बुट्टीमध्ये जात आहे आतमध्ये. मी बाहेर कुठेच जो धागा आहे तो फिरवत नाहीये. कारण सारखी जर आपण गाठ मारायला गेलो किंवा धागा जर दिसला तर ती फिनिशिंगने तयार होणार नाही. आता पुन्हा उलटा टाका घ्यायचा आहे. उलटा टाका घेतल्यानंतर छोटा टाका घ्यायचा पुढे आणि 2 बीड्स टाकायचे. तर एकदा का तुम्हाला एक पद्धत समजली की पुढचे तुम्हाला अगदी सोपं जातं. आता हिला फ्लावर बुट्टी असं म्हणतात. ही ब्रायडल ब्लाउज नेकलाईन आणि हेवी फ्लोरल जे डिझाईनचे ब्लाउज असतात तिथे वापरली जाते. आता बघा, आपलं इथे बुट्टीचे जे 4 पॉइंट आहेत ते कंप्लीट झालेत. आता आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. तर आतूनच एंड नॉट द्यायची आहे. बाहेर धागा घ्यायचा नाहीये. एंड नॉट कशी द्यायची मी आतापर्यंत बऱ्याचदा सांगितलेली आहे. तर पुन्हा पुन्हा तो जर व्हिडिओ मी सारखं दाखवत गेली तर वेळ जाईल. आता पुन्हा दुसरी आपल्याला बुट्टी तयार करायची आहे. आता इथे मी एक स्टोन घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूने मी इथे जे शुगर बीट्स आहेत त्याची आउटलाईन टाकणार आहे. तर आपण हा देखील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वर बघू शकता की हे देखील आपण पाहिलेलं आहे. शेप्सला घेऊन कसं जे बीट्स आहेत त्यांची जी आउटलाईन आहे ती द्यायची आहे. तर सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे. तर ह्याला ही जी बुट्टी आहे ही छोट्या आकाराची स्टोन बुट्टी आहे आणि हिला गॅप फिलिंग आणि स्मॉल मोटिव्ह जे असतात तिथे जास्त याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने ही जी बुट्टी आहे ती सगळ्यात सोपी आहे आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना देखील ती जमायला पटकन जमते. आता तिसरी जी बुट्टी आहे बघा, जो बीड आहे तो इथे मी घेतलेला आहे. आता मगाशी आपण बीड लावल्यानंतर कसा टाका घेतला आणि आता आपण एक वेगळी पद्धत घेत आहोत. मी धागा जास्त बाहेर काढलाय, त्याला थोडासा पीळ द्यायचा आहे, फिरवायचा आहे आणि बघा या पद्धतीने धागा फिरवून आणि खाली खेचायचा आहे खालून धागा. तर आपला जो बीड आहे तो एकदम पक्का तिथे टाईट बसतो. आता याच्यानंतर आपल्याला या बीडला घेऊन बुट्टी तयार करायची आहे. तर इथे मी आता 2 mm चे बीड्स घेतलेले आहेत आणि या पद्धतीने याला राऊंड शेपमध्ये हे बीड्स टाकून घेणार आहे. तर बघा, आता ही जी आपली बीडची बुट्टी आहे ती तयार झाल्यानंतर किती छान दिसेल. कारण प्रत्येक बुट्टी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण बनल्यानंतर तिचा जो लुक आहे तो अतिशय आकर्षक असा दिसतो. आता मणी इथे टाकायचे आहेत. मणी टाकत असताना आपल्याला शक्यतो एक-एकच मणी टाकायचा आहे. तुम्ही जर 2 टाकले तरी हरकत नाही. पण 1 किंवा 2च टाकायचे आहेत. 3-3 टाकले तर त्याचा शेप बिघडू शकतो. आता इथे मी एंड नॉट टाकून घेत आहे कारण बुट्टी जी आहे ही एक पार्ट जो आहे तो इथे कंप्लीट झाला. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे मी स्टोन चेन जी आहे ती कट करून घेतलेली आहे. जेवढी आवश्यक आहे तेवढी कट केलेली आहे आणि मी ग्लू लावलेला आहे. आता ग्लू लावल्यानंतर ही जी चेन आहे ती आपल्याला या पद्धतीने अशी लावून घ्यायची आहे. तर लावत असताना व्यवस्थित लावायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित दिसेल. दोन्ही टोकं एकमेकांना जोडली गेली पाहिजेत. आता लावून झालेलं आहे. आता खाली आपल्याला पुन्हा डिझाईन द्यायची आहे बीड्सची. तर बघा, धागा मी उलटा टाका घेतलेला आहे. बुट्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेहमी उलटा टाका घ्यायचा आहे. आणि जसे आपण पहिल्या बुट्टीच्या वेळेस जे बीड्स आहेत ते घेतले त्या पद्धतीने इथे आपल्याला बीड्स घ्यायचे आहेत. आता बीड्स घेत असताना तुम्ही एक छोटा एक मोठा, तर त्याचं जे छोटा मोठा जी साईज आहे MM मध्ये ती आपल्याला व्यवस्थित समजून आणि घ्यायची आहे. कारण तुम्ही दोन्ही एक साईजचे घेतले तर ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही. म्हणजे काय की एक जर तुम्ही मोठा घेतला तर एक त्याच्यापेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही 3 MM चा बीड घेतला तर त्याला जोडून शुगर बीड घेतला तर ते दिसायला छान दिसतं. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला उलटा टाका टाकायचा आहे आणि जो टाका आहे उलटा टाका घेतल्यानंतर बीड्स दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी आपण बुट्टी बनवली आहे त्याच्या आतमध्ये जायचं आहे. म्हणजे बाहेर आपल्याला शक्यतो टाका जो आहे तो घ्यायचा नाहीये. कारण बुट्टीमध्ये टाकल्यामुळे काय होतं की ते दिसत नाही धागा.
शिवाय फिनिशिंग ही येते आणि आपली जी बुट्टी आहे ती अगदी छान अशी तयार होते. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेप्स आहेत, अनेक शेप्स आपण बघितले आणि त्यांना घेऊन आपण बुट्ट्या ज्या आहेत ते तयार केल्या. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेप्स घेऊन तसंच प्रॉपर जे बीड्स आहेत त्याला घेऊन आपण बुट्टी इथे तयार करत आहोत. आता इथे मी व्हाईट पोल घेतलेले आहेत. तर इथे स्मॉल साईज, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा या पद्धतीने मी 3 बीड्स व्हाईट कलरचे घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे जसे बीड्स असेल, तुम्ही जर इथे जे आपले गोल्डन कलरचे बीड्स आहेत ते घेतले आणि त्याच्याने जर ही बुट्टी जी आहे ती तयार केली तरी चालेल. आता बघा मी 3ही घेतले. आता क्रॉसला मी इथे टाका घेतलेला आहे. त्या मोठ्या मणीच्या शेजारी म्हणजे एका साइडला आणि पुन्हा जे छोटे बीड्स आहेत ते आता इथे मी टाकत आहे. तर इथे मी खाली किती घेतलेले आहेत, तर मी 5 बीड्स इथे खाली घेतलेले आहेत आणि एंड नॉट मी दिलेला आहे कारण ती बुट्टी आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे ड्रॉप शेपची आपली बुट्टी आहे. तर तुम्ही बघू शकता की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एक जी बुट्टी आहे ती जी आरी वर्कमध्ये ब्रायडलचा जो लुक आहे म्हणजे ब्रायडलच्या ब्लाउजमध्ये सर्वाधिक जास्त वापरली जाते. तर हीच ती बुट्टी आहे. ड्रॉप शेप बुट्टी आहे ही. हिला नॅव्हेट आणि लीफ शेप असे देखील म्हटलं जातं आणि अगदी सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर आय शेप बुट्टी देखील म्हणतात. हिचा आकार पानासारखा असल्यामुळे लीफ डिझाईन, फ्लोरल डिझाईन आणि पिकॉक डिझाईन मध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ब्रायडल ब्लाउजमध्ये हेवी नेकलाईन, स्लीव्ज आणि जे आरीवर्क डिझाईन्स आहेत याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय बुट्ट्यांपैकी एक बुट्टी आहे. कुंदन स्टोन आणि बीट सोबत वापरल्यास डिझाईनला रॉयल आणि एलिगंट लुक मिळतो. तर अशा पद्धतीने ही जी बुट्टी आहे, आपण जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शेप घेऊन, ड्रॉप शेप घेऊन बुट्टी तयार केली, सेम तोच जो शेप आहे त्याला घेऊन आपण इथे बुट्टी तयार केली. आता तो जर विदाऊट बीड्सचा झाला तो फक्त शेप्सचा आकार येतो याच्यामध्ये, पण आपण त्याला बीड्सचा देखील वापर केलेला आहे म्हणून आपली ही प्रॉपर बुट्टी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पहिल्या व्हिडिओमधला, पाठीमागच्या व्हिडिओमधला आणि आत्ताची जी बुट्टी आहे ती. आता इथे आपण छोटासा एक कुंदन घेतलेला आहे आणि त्याला इथे मी आता चिकटवून घेतलेला आहे. आता यानंतर मी जे शुगर बीड्स आहेत त्याने इथे मी आता त्याला खालच्या बाजूला फक्त आउटलाईन टाकत आहे. तर असे बुट्टी जर बघायला गेलो तर अशा अनेक प्रकारच्या बुट्ट्या आहेत. आपण एका व्हिडिओमध्ये सगळ्या बुट्ट्या नाही पाहू शकत. तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊन पाहणारच आहोत. तर आता इथे बघा मी काय केलेलं आहे. त्या स्टोनच्या खाली मी 4 शुगर बीट्स टाकले आणि उलटा टाका घेतलेला आहे. आता पुन्हा मी शुगर बीट घेतलेला आहे कारण उलट्या टाक्यामध्ये आपल्याला 2 बीट्स टाकायचे आहेत. पण टाका घेत असताना तुम्हाला उलटा टाका घेतल्यानंतर पुन्हा एक छोटा टाका घ्यायचा आहे हे विसरायचं नाही. तर मी एक शुगर बीट घेतलेला आहे आणि एक 2 चे बीट घेऊन जो टाका आहे तो आता इथे मी कंप्लीट करत आहे. म्हणजे काय तर एंड नॉट टाकून आपल्याला ती बुट्टी जी आहे ती कंप्लीट करायची आहे. आता जी इनव्हिजिबल एंड नॉट असते ती कशी टाकायची ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण आता सध्या जे बिगिनर्स आहेत त्यांना समजायला सोपं जावं म्हणून या पद्धतीत मी म्हणजे सोप्या भाषेत सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आता याच्यानंतरची आपली जी आहे ती 7वी बुट्टी आहे. आता इथे मी चौकोनी कुंदन घेतलेलं आहे. आता याला आपल्याला इथे बीड्सने आउटलाईन द्यायची आहे. तर इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहेत. ही पद्धत आपली ऑलरेडी झालेली आहे. त्याचा जर तुम्ही सराव केला असेल तर तुम्हाला ते समजायला आणि करायला देखील सोपं जाईल. तर मी पाठीमागच्या क्लासमध्ये तुम्हाला होमवर्क देखील तसा दिला होता की याचा सराव करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते करायला सोपं जाईल. काय की आपला जो पाठीमागचा व्हिडिओ आहे किंवा पाठीमागचे सगळेच व्हिडिओ हा प्रत्येक व्हिडिओला काय आहे की ते लिंक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक समजला तर पुढचा त्याच्या व्यवस्थित समजला जातो. तर आता इथे या बुट्टीला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर ही आहे 4 पेटल फ्लॉवर बुट्टी. हिचा आकार 4 पाकळ्यांच्या फुलांसारखा असल्यामुळे फ्लोरल डिझाईन मध्ये खूप सुंदर दिसते. ब्लाउज, कुर्ती, गाऊन, किड्स वेअर आणि डेकोरेटिव्ह आरी वर्क मध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या बुट्टीच्या मध्यभागी स्टोन पर्ल किंवा बीड लावल्यास डिझाईन अधिक आकर्षक आणि उठावदार दिसते. आता यानंतर आपल्याला जे बघा चारी कोपऱ्यात आपल्याला उलटा टाका घेऊन बीड्स टाकायचे आहेत. तर उलटा टाका घ्यायचा आहे. तुम्ही जर इथे एंड नॉट दिली तरी चालेल. ह्या पद्धती आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा जे सोयीस्कर तसं सोपं वाटेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने करायचं आहे. आता इथे मी 2 ठिकाणी मी तुम्हाला एंड नॉट टाकून दाखवत आहे. पण दुसऱ्या ठिकाणी बघा मी आणखीन पुढे मी तुम्हाला एंड नॉट न टाकता आपण कसं दुसऱ्या भागाला जाऊ शकतो ते देखील दाखवणार आहे. आता इथे देखील आपण उलटा टाका घेतलेला आहे. उलटा टाका कसा घ्यायचा ते देखील तुम्ही व्हिडिओत बघा.
स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिसत आहे. तर इथे मी उलटा टाका घेतलेला आहे. पुन्हा आपल्याला एक शुगर बीड आणि एक 2 चा बीड असे बीड घेऊन आपल्याला टाकायचे आहेत आणि पुन्हा आतमध्ये यायचं आहे. आता बघा इथे मी एंड नॉट देणार नाही. आता इथून मी आतमध्ये येते. तर मी कसं आले तुम्ही बघू शकता. मी आतून आली म्हणजे मी बाहेर एकच टाका घेतलाय, पण शक्यतो मी आतून आलीये आणि पुन्हा आतून मी टाका घेतला आहे, उलटा टाका पुन्हा बाहेर. तर अशा पद्धतीने तुम्ही जर एंड नॉट नाही दिलं, तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने सुद्धा जी बुट्टी आहे ती तयार करू शकता. फक्त शेवटी मात्र तुम्हाला एंड नॉट द्यायचा आहे. जर तुम्ही एंड नॉट नाही दिलं, तर मग काय होतं, एखादा धागा खेचला गेला, तर सगळी बुट्टी पूर्णपणे विस्कटून जाईल. आता इथे पुन्हा आपल्याला मी एक मोठा बीड घेतलेला आहे. याला आपल्याला सेट करण्यासाठी या पद्धतीने, आता मी 2 पद्धती दाखवल्या, त्यातली तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. तर या पद्धतीने आता मी एक बीड लावलेला आहे मोठ्या साईजचा. त्याच्यानंतर आता इथे मी जे 3 चे बीड आहेत ते इथे मी घेतलेले आहेत आणि वरती मी 3 चे टाकले. आता तुम्ही बघा, मी पुन्हा धागा जो आहे तो आतमध्ये जाऊन पुन्हा मी वर आलीये. तर मी पहिलं सेट केलं ते तिघांना आणि पुन्हा मी वर आले. आता पुन्हा एक टाकून त्याच्या शेजारी मी बाजूला एक टाका घेतला, दुसरा बीड टाकला आणि पुन्हा त्याच्या बाजूला एक टाका घेतला आहे. आता याच्यानंतर पुन्हा जर तुम्हाला हे सेट करायचं असेल, तर आपल्याला एकदा आणखीन आतमध्ये यायचं आहे. बघा, मी पुन्हा आतमध्ये आले, पण हे सगळं आपल्याला आतच करायचं आहे, बाहेर करायचं नाहीये. तर आता हे पुन्हा आतमध्ये खेचल्यामुळे काय होतं, की बाकीचे सगळे टाईट बसतात. आता पुन्हा मी उलटा टाका घेतलेला आहे आणि आता एक शुगर बीड घेतलेला आहे आणि एक 2 चा बीड घेऊन पुन्हा मी आतमध्येच टाका घेतलेला आहे. जेणेकरून तुम्ही बघू शकता कुठेच तुम्हाला धागा दिसणार नाही. आणि हा थ्रेड जो आहे तो ट्रान्सपरंट असल्यामुळे तो शक्यतो जास्त दिसत नाही. आता आपली शेवटची जी बुट्टी आहे ती इथे आता आपण घेणार आहोत. तर मी आता एक 3 चा बीड घेतलेला आहे आणि याला इथे टाका टाकून घ्यायचा आहे प्रॉपर. याच्या पद्धती आहेत, तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती तुम्हाला इथे वापरायची आहे. आता याच्यानंतर मी इथे जे आपले गहू बीड्स आहेत ते लावणार आहे. तर मी तसं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. पुन्हा उलटा टाका टाकायचा आहे आणि छोटा टाका पुढे घेऊन एक शुगर बीड किंवा तुम्हाला हवा असेल तर आता इथे मी 2 चा बीड घेतलेला आहे आणि 4 चा इथे मी गहू बीड घेतलेला आहे. तर तुम्ही छोटा शुगर बीड आणि 3 चा बीड घेतला तरी ते दिसायला छान दिसेल. किंवा इथे तुम्ही शुगर बीड आणि 2 चा किंवा 3 चा जो आपला गहू बीड आहे तो घेतला तरी सुंदर दिसेल. तर आता इथे मात्र मी जे 2 चे बीड आहेत ते आणि गहू बीड घेतलेलं आहे. तर हे 4 चे गहू बीड्स आहेत. याच्यापेक्षा छोटी साईज देखील मिळते. तर आता मी टाके कसे घेत आहे तुम्ही बघू शकता. आतापर्यंत आपण 8 ज्या बुट्ट्या आहेत त्या बघितल्या. तर त्या जर तुम्ही बघितल्या असाल तर त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की आपण टाके घेत असताना एकतर बुट्टी टाकताना आपल्याला बनवताना आपल्याला उलटा टाका घ्यायचा आहे. उलटा टाका घेत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आकर्षक कशी दिसेल यानुसार आपल्याला जे बीड्स आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आणि ते व्यवस्थितपणे टाकायचे आहे. धागा दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता या ज्या सगळ्या बुट्ट्या आहेत त्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असू शकतात. मी इथे त्यांचा शेप आणि वापरानुसार जी ओळख आहे ती करून देत आहे. तर आता आपण टिप्स कोणत्या आहेत ते बघणार आहोत. तर बुट्टे लावताना नेहमी सेंटरमध्ये लावायची आहे. एकाच डिझाईनमध्ये वेगवेगळे साईज मिक्स करायचे नाहीयेत. फॅब्रिकनुसार आपल्याला ग्लू आणि स्टिच वापरायचं आहे. आधी पूर्ण लेआउट करायचं आहे. त्यानंतर जे सिमेट्री आहे ते सांभाळायचं आहे. तसंच जे लाईट आणि हेवी बुट्टी आहे ते मात्र एकत्र वापरताना बॅलन्स ठेवायचा आहे. आणि नेहमी क्वालिटीचे स्टोन जे असतात ते आपल्याला वापरायचे आहेत. ज्यावेळेस आपण ब्रायडलचे ब्लाउज तयार करू त्यावेळेस. आता मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यापैकी कोणती बुट्टी सर्वात जास्त आवडली? सर्कल, फ्लावर, पर्ल की ड्रॉप शेप? तुमचं उत्तर मी नक्की वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्लासमध्ये जे काही आपण शिकलो आहोत त्याचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला समजायला आणि पुढच्या क्लासमधले जे आणखी ऍडव्हान्स लेवल आपण शिकत जाऊ ते तुम्हाला करायला सोपे जातील. तर याचा सराव तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक बुट्टी तुम्हाला 2-2 वेळा करायची आहे किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या तयार करायच्या आहेत. याची जर तुम्ही फोटो काढून मला कमेंटमध्ये टाकलं तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या क्लासमध्ये आपण आणखीन बेसिक माहिती पाहणार आहोत. तर अजिबात स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.